नमस्कार. स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण प्रत्येक घरात बनवली जाणारी उन्हाळी वाळवणाची रेसिपी बनवूया, ती म्हणजे उडदाचे पापड. तर आज आपण तिप्पट फुलणारे असे उडदाचे पापड बनवूया. तर हे पहा, याच्यापेक्षा हा पापड पहा आणि अगदी खुसखुशीत असे पापड हे तयार होतात. अगदी खुसखुशीत, तोडूनही दाखवण्याची गरज नाही, इतके खुसखुशीत. तर आज आपण हे पापड बनवूया. आज आपण 2 ते 3 वर्ष टिकणारे आणि तिप्पट फुलणारे असे उडीद डाळीचे पापड बनवूया. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला अचूक प्रमाणात 1.5 किलोचे पापड बनवून दाखवणार आहे. तर 1.5 किलोचे पापड बनवण्यासाठी पहा, इथे मी 1 किलो उडीद डाळ घेतलेली आहे आणि अर्धा किलो मूग डाळ घेतलेली आहे. तर तुम्हाला फक्त उडीद डाळीचे जर करायचे असतील तरीही तुम्ही फक्त उडीद डाळीचे करू शकता, पण मला थोडीशी मूग डाळ आवडती म्हणून मी मूग डाळही त्याच्यात उडीद डाळीच्या पापडात घेते. तर आता हे मी कडकडीत अगदी एक उन्हात वाळून घेतलेली डाळ आहे, म्हणजे अगदी बारीक पीठ असं याचं तयार होतं. तर आता ह्या दोन्ही डाळी अशा मिक्स करायच्या आणि पापड करायच्या डाळी कधीच धुवायची नाही, कारण ही डाळ जर धुतली तर मग पापड तिप्पट आपले फुलतही नाहीत आणि केल्यानंतर पापडाचे तुकडे पडतात, म्हणून ह्या डाळी धुवायच्या नाही. तर आता ही मिक्स केलेली आहे. तर आता आपण ही चक्कीहून अगदी बारीक अशी दळून आणूया. तर हे पहा, उडीद डाळ चक्कीतून दळून आणलेली आहे आणि अगदी बारीक असं पीठ दळून आणायचं. हे सगळं पीठ मी बारीक चाळणीनं असं चाळून घेतलेलं आहे. तर हे 1.5 किलो पीठ आहे. तर आता आपल्याला याच्यातलं पाव किलो पीठ आपण पिठीसाठी काढून घेऊया, कारण पापड लाटताना आपल्याला पिठी लागते, म्हणून पाव किलोच्या प्रमाणात ठेवायचं. तर आता पाव किलो पीठ मी काढून ठेवलेलं आहे. आपल्याला सकाळी पापड बनवायचे, तर आता हे मी पीठ रात्री भिजवते. तर हे रात्रीच मळून ठेवायचं, म्हणजे 8 ते 10 तास अगदी चांगलं मस्त पीठ भिजतं आणि 2 ते 3 पट आपले पापड फुलले जातात. लाल वगैरे अजिबात पापड होत नाहीत. तर अशा पद्धतीने एकदा करून पहा. आणि या पापडात मी मीठ वगैरे घालणार नाही. तर 1.25 किलो पिठाला मी 25 ग्रॅम असा पापड खार घेतलेला आहे. तर याला फुलखारही म्हणतात. आणि एकच पुडी मी रामबंधू मसालाची घालणार आहे. तर ही अशीच घालायची, पाण्यात वगैरे मिक्स करून घालायची नाही, तर अशीच मिक्स करायची. आणि पापड खार आणि मसाला मिक्स केलेला आहे. तर आता आपल्याला याच्यात काहीच घालायचं नाही. आता फक्त पाण्यानं काय करायचं, थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा आपल्याला मळून घ्यायचा, कारण गोळा आता आपल्याला पातळ मळायचा नाही, नाहीतर मग सकाळपर्यंत तो अगदी पातळ होईल. घट्ट मळायचा. तर हे पहा, 1 तांब्या पाण्यात एवढा गोळा असा तयार झालेला आहे. तर हे फक्त पिठाला पीठ असं चिटकून घ्यायचं, जास्त मळत बसायची गरज नाही. तर आता आपण हे एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून देऊया. तर आता तो मळलेला गोळा मी प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेला आहे. तर हाही गोळा मी तसाच थोडं थोडं पाणी घालून मळून ठेवते. तर उरलेल्या पिठाचाही पहा, मी अशा प्रकारे गोळा करून घेतलेला आहे. याला जास्त वेळ मळायची गरज नाही लागत. तर हा गोळा आपण या पिशवीत ठेवून देऊया. ज्या पिशवीत आपण पीठ दळून आणलं त्याच पिशवीत आता मी हे पिठाचे गोळे असे बांधून ठेवते, कारण प्लास्टिकच्या पिशवीत जर ठेवलं तर मग हवा लागत नाही, नाहीतर मग हवा बंद डब्यात ठेवायचं. तर आता हे बांधून ठेवलेलं पीठ आपण सकाळी पापड करायच्या वेळेला खोलून पाहूया. आता रात्री मळून ठेवलेलं पीठ आपण सकाळी पाहूया. तर रात्री मी जवळजवळ 10:30 ते 11 वाजता मळलेलं. तर आत्ताही 11 ते 11:30 वाजलेले आहेत. तर आता आपण हे पीठ पिशवीतून बाहेर काढूया. तर मी 2 जागेवर केलेलं आहे. तर आपण असंच साधंसं मळून ठेवलेलं. तर आता आपल्याकडं पाटा नाही, त्याच्यामुळे आपण कट्ट्यावरच पीठ जरासं चेचून घेऊया. पीठ चेचण्यासाठी आधी कट्टा स्वच्छ आपण साफ करून घ्यायचा आणि खाली तेल लावायचं. तर इथे मी हा बत्ता घेतलेला आहे. तर या बत्त्यालाही तेल लावून घ्यायचं आणि आता आपण असं हळूहळू पीठ चेचून घ्यायचं, कारण आपण कट्ट्यावर चेचतोय म्हणून अगदी मोठ्यानं चेचायचं नाही, तर हळूहळू असं चेचायचं. अगदी 4 ते 5 मिनिटातच आपलं पीठ सगळं
चेचून होतं, कारण आपण रात्री भिजवल्यामुळं अगदी ते मऊ झालेलं आहे। तर हे पहा 3 ते 4 मिनिट मी पीठ चेचून घेतलेलं आहे आणि अगदी मऊ असं झालेलं आहे। तर याला जास्त वेळ चेचायचीही गरज नाही लागत। तर आता आपण असं एक गोळा करून हा असा पिशवीत ठेवूया आणि दुसरंही पीठ मी अशाच प्रकारे आता इथं चेचून घेते। दुसराही उंडा आपलं चेचून झालेला आहे। तर सगळं पीठ आपलं 8 ते 10 मिनिटात सगळं चेचून तयार झालेलं आहे। तर आता याच्या आपण लाट्या बनवूया। तर त्याच्यासाठी हा गोळा असा लांबडा करून घेऊया। असं हाताला तेल लावायचं आणि या उडीद पापडाला तेल थोडं जास्त कमी लागलं तरीही काही होत नाही, वास वगैरे अजिबात येत नाही। 2 ते 3 वर्ष आपले सहज असे पापड टिकतात। तर असं आपण आता याला लांब करून घेऊया। तर आपण ही अशा प्रकारे लोळी अशी लांब करून घेतलेली आहे। तर ही अशी हाताने अशी गोल अशी मऊ करायची चांगली, म्हणजे आपल्याला अगदी 2 ते 3 मिनिटातच मी लाट्या तुम्हाला बनवून दाखवते पहा। तर आता लोई आपली करून तयार झालेली आहे। तर आता लोई कापण्यासाठी आपण सुरीचा वापर नाही करायचा। तर हे पहा असं रेळाचा बारीक धागा घ्यायचा आणि हे 3 ते 4 पदरी आपण याला करून घेऊया। आता 3 पदरी धागा केलेला आहे। तर याला अशी गाठ मारायची। तर ही गाठ मारलेली आहे। तर ही गाठ आपल्याला अशी तोंडात धरायची, कारण आपण ॲब्रो करायला जसं दोरा धरतो तसं दोरा धरायचा आणि हे अशी इकडून हाताला अशी गुंडाळायची आणि हे पहा अगदी 3 ते 4च मिनिटात आपल्या सगळ्या लाट्या अशा करून तयार झालेल्या आहेत आणि अगदी एकसारख्या अशा तयार होतात। तर हे आम्ही पापड एकदम छोटे नाही बनवणार आहे, मध्यम आकाराचे पापड बनवणार आहे। त्याच्यासाठी मी एवढले केल्यात। आपल्याला जेवढा पापड बनवायचा तेवढ्या अशा लाट्या करून घ्यायच्या। तर ह्या लाट्या आता आपण एका पातेल्यात अशा झाकणीवाल्या भरून ठेवायच्या, कारण हवा लागायला नको म्हणून। प्लास्टिकच्या पिशवीत भरल्या तरीही चालतात, पण पातेल्यात ठेवल्यानंतर जास्त एकमेकाला चिटकत नाहीत। आता लाट्याही आपल्या तयार आहेत। तर आता आपण पापड लाटूया। आता पापड लाटण्यासाठी एखादा जाड आपला किचनचा कपडा खाली ठेवायचा आणि वरतून पोळपाट ठेवायचा, म्हणजे पोळपाट अजिबात सरकत नाही। आणि इथे मी एका खोलगट भांड्यात असं आपण रात्री पिठी काढून ठेवलेली पापडाला लावण्यासाठी, तर ती पीठ घेतलेलं आहे आणि तेल। तर सुरुवातीला ही लाटी घ्यायची आणि अशी तेलात बुडवायची, तेलात बुडवायची आणि अशी थोडीशी लाटायची। तर एवढी लाटी झालेली आहे। तर एवढी लाटी अशी पिठात बुडवायची आणि आता पापड मोठा असं लाटून घ्यायचा। याला पीठ वगैरे अजिबात राहत नाही। तर हे पापड आपला लाटून तयार झालेला आहे आणि अगदी पातळ असा लाटायचा। तर इतपत पातळ होऊन असं पूर्ण माझा हात असा ट्रान्सपरंट दिसतोय इतपत लाटायचं पातळ। अगदी छान असे पापड होतात। तर आता मी तुम्हाला दुसराही पापड असं लाटून दाखवते। तर हे दुसराही पापड आपलं मस्त असं लाटून झालेला आहे। तर हे पापड लाटल्या लाटल्या लगेच सुकत घालायचे नाही। तर हे असे एकावर एक आता असे 10 ते 15 पापड होईपर्यंत असेच ठेवायचे, म्हणजे याला थोडंफार पीठ लागलेलं असं मुरतं। आणि पापड आपल्याला प्लास्टिकच्या कागदावर सुकत नाही घालायचे, तर साडीवर वगैरे एखाद्या कपड्यावरच म्हणजे सुकत घालायचे। कारण काय होतं, प्लास्टिकवर जर घातले तर तवल्यासारखे होतात आणि
सुकत नाहीत, त्याच्यामुळं प्लास्टिकवर घालायचे नाही. आणि आता आजच्या दिवस आपण सावलीतच याला सुकवूया आणि उद्या फक्त आपल्याला 1 तासभर उन्हात घालायचे, जास्त नाही. 1 तास जर ऊन दिलं तर मग 2 ते 3 वर्ष पापडाला आळी जाळी लागत नाही. आणि फक्त जर सावलीतच जर सुकवले तर मग नंतर वर्षानंतर त्याचा कलर लाल होत जातो, म्हणून 1 तासभर ऊनही द्यायचं. तर आता मी अशाच प्रकारे हे सगळे पापड लाटून घेते. हे पहा, आपले सगळे पापड असे तयार करून झालेले आहेत. आणि हे आजच्या दिवस आपण असेच सावलीत सुकवूया संध्याकाळी आणि उद्या सकाळी 1 तासभर असे उन्हात घालूया. उडीद डाळीचे पापड सगळे आपले तयार करून झालेले आहेत आणि मी 1 ते 1.5 तास असे उन्हात सुकवूनही आणलेले आहेत. म्हणजे कसं, ऊन जर आपण चैत्राचं ऊन दिलं तर मग अजिबात पदार्थ 2 ते 3 वर्ष खराब होत नाही. तर आता आपण हे पापड तळून पाहूया. अगदी 2 ते 3 पट फुलतात. तेल तापलेलं आहे, तेल गरम करून घ्यायचं, अगदी कडकडीत करायचं. आणि पापड मग तळायच्या वेळेला आपल्याला मंद गॅसवर पापड तळायचे. तर हे पहा, आपला पापड असा अगदी मोठा असं तयार होतो. तर हे पहा, अगदी छान फुललेला आहे. तर आता आपण दुसराही तळूया. तर हे पहा, पापड आपला केवढा झालेला आहे. तर आता असेच पापड आपण 4 ते 5 पापड तळूया. 4 ते 5 पापड मी तळून घेतलेले आहेत आणि अगदी मस्त असे होतात. हे पहा, दिसायलाही अगदी छान दिसतात आणि अगदी खुसखुशीत, तेलही धरत नाहीत आणि अगदी पापडाच्या 2 ते 3 पट मोठे झालेले आहेत. तर हे पहा, हा आपला पापड आहे आणि हा तळलेला आहे आणि अगदी खुसखुशीत असे तयार होतात. तोडूनही तुम्हाला दाखवायची गरज नाही, इतके खुसखुशीत होतात. तर असे माझ्या पद्धतीने एकदा उडदाचे पापड नक्की करून पहा. आणि रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.